नमस्कार माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो, तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या TV6 मराठी चॅनलवरती. आजची माहिती अतिशय महत्त्वाची आहे, कारण आज पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तुमच्या लाडक्या बहीण योजनेबाबत काही ठोस आणि दिलासादायक निर्णय घेण्यात आलेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या. सरकार बदललं तर योजना बंद होईल का? रखडलेले पैसे मिळणार का? KYC पैसे थांबले का? आजच्या निर्णयामुळे या सर्व प्रश्नांची स्पष्ट उत्तरं मिळालेली आहे. आजच्या या खास व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 महत्त्वाचे निर्णय सोप्या भाषेत समजावून सांगणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचे एकूण ₹7,500 नेमके कधी जमा होणार याबाबतची स्पष्ट माहिती देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यात पहिलं म्हणजे योजनेला अधिकृत मुदतवाढ. सर्वात पहिला आणि मोठा निर्णय म्हणजे या योजनेला पुढील आर्थिक वर्षापर्यंत अधिकृत मुदतवाढ देण्यात आली. म्हणजे 31 मार्च 2026 पर्यंत योजना सुरू राहणार आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे, योजना बंद होणार नाही. दरमहा मिळणारे ₹1500 पुढील वर्षभर नियमित सुरू राहणार आहे. ज्या महिलांचे अर्ज अजून भरायचे आहेत किंवा ज्यांचे अलीकडेच लग्न झाले आहे आणि नाव बदलायचे आहे, त्यांना आता अर्ज करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. त्यामुळे घाईगडबड न करता योग्य कागदपत्रांसह अर्ज करा. त्यानंतर दुसरं म्हणजे रखडलेले ₹4,500. विशेष निधी मंजूर. अनेक महिलांना ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या 3 महिन्यांचे पैसे मिळाले नव्हते. काही जिल्ह्यांमध्ये निधी अभावी हप्ते थांबले होते. आता अर्थ विभागाकडून अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला आहे. म्हणजे पैशांची कमतरता राहिलेली नाही. जर तुमचा अर्ज मंजूर असेल आणि बँक खाते आधारशी लिंक असेल, तर तुमचे रखडलेले ₹4,500 टप्प्याटप्प्याने जमा होण्यास सुरुवात होईल. तिसरं म्हणजे ई-KYC आणि तांत्रिक अडचणींवर मोठा निर्णय. अनेक महिलांना पोर्टलवर एरर येत होता किंवा अर्ज पेंडिंग दिसत होता. याबाबत IT विभागाला तातडीने सिस्टम अपडेट करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. तसेच बँकांना आधार लिंकिंग आणि KYC प्रक्रिया जलद पूर्ण करण्यास सांगण्यात आलेले आहेत. पुढील काही दिवसांत पोर्टलवरील तांत्रिक अडचणी कमी होण्याची शक्यता आहे. जर तुमची KYC अपूर्ण असेल तर 2 ते 3 दिवसांनी पुन्हा प्रयत्न करा. आता प्रक्रिया अधिक सोपी करण्यात येणार आहे. आता चौथं म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारी हप्त्यांबाबत स्पष्टता. काही महिलांना जानेवारीचा हप्ता मिळालेला आहे, तर काहींना अजून मिळालेला नाही. नवीन नियोजनानुसार ज्यांना जानेवारीचा हप्ता मिळाला नाही, त्यांना फेब्रुवारी अखेर किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात जानेवारी प्लस फेब्रुवारी असे एकत्र ₹3,000 जमा होऊ शकतात. म्हणजे जुने रखडलेले ₹4,500 प्लस नवीन ₹3,000 एकूण ₹7,500 मार्च महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे. ही माहिती तुमच्यासाठी मोठा दिलासा इथे ठरू शकते. नंबर 5 म्हणजे नाव दुरुस्ती आणि पेंडिंग अर्ज. अनेक बहिणी विचारत होत्या, नावात चूक असल्यामुळे पैसे येत नाहीत. काय करायचं? आता नाव दुरुस्तीची प्रक्रिया सुलभ केली जाणार आहे. सध्या ओळखीच्या पुराव्यावरही बदल करता येणार आहे. तसेच जिल्हा प्रशासनाला पेंडिंग अर्ज लवकर निकाली काढण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे जर तुमचा अर्ज अजूनही प्रलंबित असेल, तर पुढील काही दिवसात त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. शेवटी एक महत्त्वाची सूचना, तुमचं बँक खाते सक्रिय ठेवा. आधार लिंक आहे का ते तपासा. SMS आला नाही तरी बँकेत जाऊन तुम्ही एंट्री तपासा. अफवांवर विश्वास ठेवू नका. बहिणींनो, सरकारकडून सकारात्मक पावले उचलली जात आहे. तुमचे पैसे सुरक्षित आहेत. फक्त कागदपत्रे आणि बँक माहिती योग्य असणं आवश्यक आहे. रोज अशाच महत्त्वाच्या अपडेट्स घेऊन येत राहणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा. व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.